सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज तुमचा दिवस महाराजांच्या कृपेने अत्यंत आनंददायी जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरू करते. तर भक्तांनो, आपल्या घरात सर्व काही असूनही सतत काही ना काही अडचणी येत असतील, घरातील सदस्य आपल्या वारंवार आजारी पडत असतील, आपलं मन अस्वस्थ राहत असेल किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण जाणवत असेल, तर हा आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एक असा पारंपरिक आध्यात्मिक उपाय जो आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षापासून जपून ठेवला आहे. हा केवळ श्रद्धेचा विषय नसून घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो. पण मित्रांनो, त्या वस्तूचे नाव काय आहे बरं, हे आपण पुढे बघणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू धर्मात दिव्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा केवळ ज्योत पेटत नाही, तर आपल्या मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मकतेचा प्रकाशही प्रज्वलित होत असतो. म्हणूनच आपल्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आहे. अनेक संतांनी आणि महात्म्यांनी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की भक्ती आणि नामस्मरण यामुळे मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होत असतात. जेव्हा आपण दिवा लावून स्वामींचे नाम घेतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तेव्हा मनाला एक वेगळीच शांती मिळते. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की नियमित दिवा लावणे आणि स्वामींचे नामस्मरण करणे यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी आणि प्रसन्न झाले आहे. भक्तांनो, सततचा ताण, वादविवाद, चिंता, भीती, राग यामुळे घरातील वातावरणावर परिणाम होत असतो. यामुळे घरात अस्वस्थता निर्माण होते आणि प्रत्येक गोष्टीत अडथळे येऊ लागतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत दररोज देवपूजा, नामस्मरण आणि दिवा लावण्याची परंपरा सांगितली गेली आहे. आपल्या आजी आजोबा आणि पूर्वजांकडून यामध्ये काही विशिष्ट वस्तू दिव्यात टाकून दिवा लावण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. असे मानले जाते की यामुळे वातावरण अधिक शुद्ध आणि प्रसन्न होते. पण ती वस्तू नेमकी कोणती? थोडं थांबा, कारण उत्तर अजून बाकी आहे. ही वस्तू देवपूजेत प्राचीन काळापासून वापरली जाते. आरतीच्या वेळी मंदिरांमध्ये आणि अनेक धार्मिक विधींमध्ये हिचा वापर केला जातो. असे मानले जाते की तिच्या सुगंधामुळे वातावरण प्रसन्न होते आणि मनाला शांती मिळते. भक्तांनो, ज्याची तुम्ही इतका वेळ वाट पाहत होता ती वस्तू आहे कापूर. होय, अनेक ठिकाणी दिव्यात कापुराचा छोटा तुकडा टाकून दिवा लावण्याची परंपरा आहे. कापूर जाळल्यानंतर त्याचा सुगंध वातावरणात पसरतो आणि वातावरण शुद्ध होण्यास मदत होते असे मानले जाते. यामुळे घरात सकारात्मकता वाढते अशी अनेकांची श्रद्धा आहे. भक्तांनो, हा उपाय श्रद्धा आणि अध्यात्माशी संबंधित आहे. तर जर तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामीमय जीवन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.